नाशिकमध्ये शिंदेंच्या शिवसेनेनं ठाकरे गट आणि काँग्रेसला पुन्हा एकदा मोठा धक्का दिलेला आहे। कारण काँग्रेसच्या माजी प्रवक्त्या हेमलता पाटील आणि युवा सेनेच्या कोर कमिटीचे सदस्य दीपक दातीर या दोघांचाही काल दिल्लीमध्ये एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश झालेला आहे। खरं तर हेमलता पाटील या कट्टर काँग्रेसी मानल्या जात होत्या। 35 वर्षांपासून त्या काँग्रेसमध्ये आहेत आणि काँग्रेस पक्षाचं काम करत होत्या। मात्र त्यांनी काँग्रेसला सोड चिठ्ठी दिलेली आहे आणि शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केलाय। ताई, 35 वर्षाचं काँग्रेसमधलं राजकारण, काँग्रेसमधली सगळं पक्षाचं काम आणि अचानक आता शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश। 35 वर्ष तर मी निवडणुकीच्या राजकारणामध्ये निवडून येण्याचं राजकारण म्हणजे काँग्रेसमध्ये आहे। पण त्याच्या आधीपासून म्हणजे माझ्या लहानपणापासून मी काँग्रेस पक्षाच्या व्यतिरिक्त कुठल्याही पक्षाचा विचार केला नाही। अतिशय प्रामाणिकपणे काँग्रेस पक्षाने जी जबाबदारी दिली आणि राहुल गांधींना अपेक्षित असलेलं प्रामाणिकपणे जे काम करणं कार्यकर्त्यांनी ते काम केलं। परंतु मध्यंतरीच्या काळामध्ये तिकीट मिळणं न मिळणं ही गोष्ट वेगळी, परंतु आपल्याला पक्षाने फसवलं आणि आपला विश्वासघात केला अशी जी भावना निर्माण झाली, त्यानंतर मला असं वाटलं की मला ह्या पक्षामध्ये काम करायचं नाही आणि मग मी तेव्हाच निर्णय घेतला होता की मला ह्या पक्षामध्ये राहायचं नाही। परंतु पक्ष सोडून दुसऱ्या पक्षामध्ये जाणं हा अतिशय म्हणजे शक्य होत नव्हतं मला। त्याच्यावरती खूप वेळा मी विचार केला आणि मग शेवटी ही विचारांती असा निर्णय घेतला की शेवटी जर लोकांचे प्रश्न सोडवायचे असतील आणि लोकांशी कनेक्ट ठेवायचं असेल तर कुठल्या तरी पक्षामध्ये जावं लागेल। विलासराव देशमुखांच्या हाताखाली मी काम केलं होतं आणि विलासराव देशमुख माझे नेते होते आणि सतत कार्यकर्त्यांना उपलब्ध असणारा नेता, म्हणजे रात्री 12 वाजता जरी फोन केला तरी ते व्यक्ती फोन उचलायचे आणि तुमचे प्रश्न सोडवायचे। ते मी शिंदे साहेबांमध्ये बघितलं आणि कार्यकर्त्यांसाठी काम करणारा नेता तर आपल्याला या पक्षामध्ये न्याय मिळेल, काम करण्याची संधी मिळेल असा विचार करून मी शिवसेनेमध्ये प्रवेश केला। पण काँग्रेसची विचारधारा आणि शिवसेनेची विचारधारा वेगवेगळी आहे। इतक्या म्हणजे आपण असं 35 वर्ष काँग्रेसची विचारधारा घेऊन तुम्ही पुढे जात होत्या, काय नेमकं मनात भावना आहे आज? विचारधारा म्हणजे मी तर प्रवक्ताच होते काँग्रेस पक्षाची, बाजूच मी काँग्रेस पक्षाची मांडायचे। परंतु आता मी असा विचार केलाय की सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवता आले पाहिजे असं राजकारण करायचं। तर त्यामुळे मी सध्या तो फक्त विचार केला की लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी जे आपल्याला योग्य पक्ष आहे आणि त्या भावनेतून मी शिंदे सेनेमध्ये गेलेले आहे। पण जसं म्हणालात की रात्री 12 वाजता देखील कार्यकर्त्यांना भेटणारा, फोन उचलणारा नेता, आता असे नेते काँग्रेसमध्ये राहिलेले नाही आहेत। काँग्रेसमध्ये गटातटांचं राजकारण, क्रेडिट घेण्याचं राजकारण आणि एकमेकांचे शह कटशह हे इतके वाढलेले आहेत की त्यामध्ये सर्वसामान्य कार्यकर्त्याला कळतच नाही आहे की मी काय करावं। कारण हा त्या गटामध्ये, हा या गटामध्ये आणि स्थानिक पातळीवरती पण ह्या गटबाजीला नेते खूप खतपाणी घालतात आणि त्याच्यामुळे कार्यकर्ता हा उद्विग्न झालेला आहे। आणि ही काँग्रेसची परिस्थिती महाराष्ट्रामध्ये नाही तर संपूर्ण भारतभर हीच परिस्थिती दिसते। कारण AICCच्या अनेक कॅम्पमध्ये मी जात होते, अनेक राज्यातले लोक मला भेटायचे, सगळीकडे हीच परिस्थिती आहे। काँग्रेसमध्ये आता सक्षम नेतृत्व राहिलेलं सक्षम नेतृत्व असं म्हणता येणार नाही, पण अनेक वर्ष सत्तेमध्ये राहिल्यामुळे जी लिथार्जी येते आणि कार्यकर्त्यांशी कनेक्ट जो तुटतो तो कनेक्ट तुटलेला आहे। खरं तर दीपक, आपण आदित्य ठाकरे आणि वरुण सरदेसाई यांच्या कोर टीममध्ये होता, निकटवर्तीय मानले जातात। अचानकपणे सोडचिठ्ठी दिलेली आहे, शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला। खरं तर ती गोष्ट माझ्या पण मनाला फार त्रास देणारी आणि वेदना देणारी आहे। कारण का आदित्य साहेबांनी जवळजवळ 14-15 वर्षांपासून, वरुण साहेब असतील, दोघांनी देखील मला या ठिकाणी अतिशय प्रेम आणि स्नेह दिला आणि त्यांच्या खाली काम करण्याची संधी दिली। परंतु आता जी वेळ आपण बघतोय, लोकसभा झाल्या, विधानसभा झाल्या आणि विधानसभा होऊन आता नगरपालिका आपल्या तोंडावर आल्यात, त्यावर देखील काँग्रेसबरोबरचा अलायन्स कुठेतरी ब्रेक होताना शिवसेनेकडनं म्हणजे उद्धव साहेबांकडनं दिसत नाही। त्या त्रासापोटी आणि त्या विचारधारेपोटी या ठिकाणी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला हा असा निर्णय घ्यावा लागत आहे। कुठल्या विचारधारा? खरं तर काँग्रेस एक वेगळ्या विचारधारेचा आणि एक वेगळ्या कौशल्याने काम करणारा पक्ष आहे। शिवसेना, उबाटा हा म्हणजे उद्धव साहेबांचा पक्ष, आमचा तो पक्ष वेगळ्या पद्धतीने काम करणारा होता। आता त्या ठिकाणी दोन्हीचं समीकरण येऊन आपण जर बघितलं तर आत्ताची जी काही विधानसभेची इलेक्शन्स बघितली तर त्याच्यामध्ये रिझल्ट आहे की जनतेने ते अलायन्स नाकारलेलं आहे आणि आमच्यासारखे कार्यकर्ते पक्षश्रेष्ठींना सांगतायत का आपण हा अलायन्स जर ब्रेक केला तर आपण स्वबळावर जरी लढलो तरी आपल्या पक्षाला चांगले दिवस आणि चांगला वोटर्स आपल्याकडे येऊ शकतो।
परंतु तसं घडताना काही दिसत नाही आणि माझ्यासारख्या नगरसेवक लेवलच्या कार्यकर्त्यांना कुठेतरी जनतेचं काम करायचं आहे, जनतेचा व्हॉइस ऐकला पाहिजे, कारण की आम्हाला पण प्रभागात विचारणा होत असते. पण एकेकाळी तुम्हीच भाजप विरोधी आंदोलनं केलेली होती काही वर्षांपूर्वी आणि कट्टर शिवसैनिक म्हणून तुम्ही ओळखले. निश्चितच BJP ज्यावेळेस आमच्याबरोबर BJPने काही दगाफटका करण्याचं काम केलं, काही पक्षश्रेष्ठींच्या बाबतीत अपशब्द वापरण्याचा प्रयत्न केला, त्यावेळेस एक सैनिक म्हणून मला जे नैतिक जबाबदारीने काम करावं लागायचं ते मी केलेलं होतं आणि त्याचा मला अभिमान आहे. आजही दुःख नाही, परंतु आज देखील मी फक्त आणि फक्त शिवसेनेतच आलो आहे. उद्धव साहेबांची असेल, परंतु इकडे ओरिजिनल हीच शिवसेना नकली असल्याचे आरोप सातत्याने जुन्या म्हणजे खऱ्या अर्थाने नकली आणि ओरिजिनल हा खरा लोकांमध्ये जनतेने दाखवलेला कौल विधानसभेमधला आहे. त्याच्यामुळे खरी शिवसेना ही एकनाथ शिंदे साहेबांची आहे हे सिद्ध दिसतंय. खरी शिवसेना ही एकनाथ शिंदे यांची आहे आणि त्यामुळेच शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करत असल्याचं या दोघंही नेत्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये काँग्रेससह ठाकरे गटाला आणखी मोठे धक्के बसण्याची देखील शक्यता व्यक्त केली.